बर, आपण पहिला दरवाजा पाहिला, त्याचं नाव होतं महादरवाजा. त्यानंतर आपण आपल्या दुसऱ्या दरवाजापाशी आलोय, त्याचं नाव आहे गणेश दरवाजा. पहिल्या दरवाजामध्ये आपण पाहिलं की त्याची रचना कशी होती. ती रचना पाहता आणि ही रचना पाहता तुम्हाला सिमिलर वाटते की काही फरक आहे? फरक आहे, अगदी बरोबर. तर प्रत्येक राजवटीमधली प्रत्येकाची एक खासियत असते. म्हणजे समजा आज माझ्याकडे जी कला असेल ती माझ्या पुढच्या पिढीमध्ये अजून चांगल्या प्रकारे असेल किंवा थोडीशी वेगळी असेल, त्याच्यामध्ये फरक असेल. सो प्रत्येकाच्या कालखंडामध्ये हे वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन, नक्षीकाम, स्थापत्यशैली असायची. त्यानंतर हा दुसरा दरवाजा आपण पाहतोय, याचं नाव आहे गणेश दरवाजा. या दरवाजामध्ये एक नेमप्लेट आहे, कोणाला दिसतीये का? अच्छा, ओके ओके. अजून कोणाला दिसते का एक नेमप्लेट? लेफ्ट साईडला आणि राईट साईडला शिल्प आहेत, त्याला नेमप्लेट म्हणणं चुकीचं आहे. थोडस समजावं म्हणून मी तो उच्चार केला नेमप्लेटचा. लेफ्ट आणि राईट साईडला दोन शिल्प आहेत. आता आपल्या थोडस मी सांगताना थोडस प्लीज, आता आपल्या दुर्गवासनाचा सगळ्यात महत्वाचा भाग काय आहे, तर किल्ला म्हणजे काय हे आपल्या सगळ्यांना समजलं पाहिजे. 7 किल्ल्यांनंतर ना 8वा किल्ला हा तुम्हाला करायचा आहे किंवा तुम्ही तुमचे जाऊन किल्ला पाहणार आहात, त्यावेळी तुम्हाला ती एक नजर द्यायचा आम्ही या 7 किल्ल्यांमध्ये प्रयत्न करतोय. तर अशा प्रकारचे शिल्प आपल्याला कुठे दिसतील, तर सगळ्यात पहिल्यांदा ती शिल्प वाचायची. शिल्प वाचायची म्हणजे काय, तर ती एक सांकेतिक भाषा आहे. मी थोडंसं सोपं करून बोलतोय. ती एक सांकेतिक भाषा आहे आणि त्यामध्ये त्यांनी काहीतरी मेसेज द्यायचा प्रयत्न केला आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण लेफ्ट साईडचं जे शिल्प आहे त्याविषयी बोलूयात. पहा, एक मोठा प्राणी त्याच्यामध्ये दिसतोय. त्याने त्याचा जबडा वाचलेला आहे, जो सगळ्यात मोठा प्राणी आहे तो. आणि त्याच्या पुढच्या पायाखाली एक प्राणी आहे, तो छोटा प्राणी आहे. सेम आपण आता राईट साईडचं शिल्प पाहूयात. त्याच्यामध्ये परत पहा, पुन्हा एक मोठा प्राणी आहे आणि त्याच्या मागच्या पायामध्ये 2 हत्ती आहेत. दिसतायत बरोबर? 100% शुअर ते हत्तीच आहेत. ओके. पुढच्या पायामध्ये पहा, पुढच्या पायामध्ये कोणता प्राणी आहे, कोणाला माहितीये? बरं, अजून कोणाला काय माहितीये? कोणाचा अंदाज? एकच चान्स. तुमच्याकडनं मला उत्तर अपेक्षित आहे. आपण असंच करत वरपर्यंत जाणार आहे. बरं, पक्षी वाटतोय. अजून कोणाचं काय मत आहे का? कासव देखील नाही येतो. मागचे हत्ती तर क्लिअर झाले. त्यानंतर ना पुढचा प्राणी जो आहे, बाळा वरती नको पडशील. पुढचा प्राणी जो आहे तो व्यवस्थित पहा, त्याला 2 हा ओके 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 सॉरी सॉरी. तर तो प्राणी जो आपण पाहतोय, थोडस मराठीमध्ये सांगतो मी, नंतर ना हिंदी पण थोडस करल. तो प्राणी जो आपण पाहतोय त्याला 2 तोंड आहेत. पहा, पुढच्या पायामध्ये जो प्राणी आहे त्याला उजव्या बाजूला डाव्या बाजूला असे 2 तोंड आहेत, परंतु खालची बॉडी जी आहे ती बॉडी एकच आहे त्याची. सगळ्यांना लक्षामध्ये येते, बॉडी एक आहे आणि तोंड 2 आहेत. तर तो प्राणी आहे गंडभेरूड, पृथ्वी तलावावरचा सगळ्यात शक्तिशाली प्राणी. त्याची स्टोरी फार मोठी आहे, वरती गेल्यानंतर मी तुम्हाला सांगेल. तर हा दरवाजा ज्या सत्तेमध्ये बनला गेला त्यांना असं सांगायचंय की आमची सत्ता म्हणजे मोठा प्राणी, आम्ही इतके ग्रेट आहोत की आमच्या समोर तुम्ही अगदी कितीही विशाल हत्तीसारखे प्रचंड बलशाली सामर्थ्यशाली असाल तरी इन फ्रंट ऑफ मी यू आर नथिंग. पुढच्या प्राण्याविषयी पण तेच सांगायचंय. गंडभेरूड जर पृथ्वी तलावावरचा तुम्ही सगळ्यात शक्तिशाली प्राणी म्हणताय आणि तुम्ही गंडभेरूड जरी असाल तरी आम्ही तुम्हाला आमच्या पायंदळीत उडवतो, म्हणजे आम्ही किती ग्रेट आहोत हे त्यांना त्यातनं सांगायचे. अशी बरीचशी शिल्प तुम्हाला गडावरती अजून बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतील. तर अशा प्रकारे शिल्प पाहून त्याविषयी थोडासा अभ्यास करून ते आपण समजून घेऊ शकतो. त्यानंतर ना थोडस वरती जाऊयात आपण. 2 आयताकृती होल दिसत आहेत तुम्हाला, त्याला जंग्या असं म्हणतात. युद्धनीतीमधला हा एक खूप चांगला प्रकार आहे. जंग्या म्हणजे काय, तर समजा आपण आता 100 लोक या ठिकाणी आहोत. मी समजा म्हणतोय, आपण हे सगळे परकीय आक्रमण करून किल्ल्यावरती आलोय, पण असं कोणी करणार नाहीये. किल्ल्याला आपल्याला जपायचंच आहे. आपण समजा परकीय शत्रू आहे, किल्ल्यावरती आक्रमण करून आपण चाललोय, किल्ल्यावरती चाल करून, आणि हा दरवाजा बंद आहे
आपण तलवारी बिलवारी सगळं फुल काय जे असेल ते आपलं घेऊन आलोय, या ठिकाणी आलोय. पण आता चढायचं कुठं? समजा मी तुमचा सेनापती आहे, समजा मी प्रयत्न करेल की तुम्ही थांबा इथं, मी वरती जाऊन येतो, इकडून बघतो किंवा खालून बघतो, तर त्या 5-10 मिनिटासाठी तुम्ही लोक इकडे थांबाल, बरोबर? त्या 10 मिनिटांमध्ये दरवाजा लॉक असताना त्या जंग्यांच्या पाठीमाग सैनिक असायचे, एका जंगीच्या पाठीमागे एक, इथे एक सैनिक, 2, त्यानंतर इकडे पुढे ज्या जंगी अशा गेल्यात त्या प्रत्येकाच्या पाठीमागे एक सैनिक असायचा. साधारण ह्या पोझिशन मध्ये तो सैनिक पलीकडचा बसलेला असायचा आणि त्याला खालचा जो अँगल असायचा तुमचा, म्हणजे तुम्ही लोक जिकडे आता उभे आहात त्याला तो अँगल वरतून अगदी परफेक्ट दिसतो. नंतर तुम्ही वरती जाऊन काळजी घेऊन पहा, तर तिथनं आगीचे तिथले साधे बाण असतील किंवा परिस्थिती असेल तसे आगीचे बाण असतील, खालनं जर तेल वगैरे सोडलं असेल तर आगीचे बाण, साधे बाण, किंवा नंतरच्या काळामध्ये ठासणीच्या बंदुका पण होत्या, किंवा अगदी तिथनं गिलवरने दगड असा जरी ओढून मारला तरी एखाद्याच्या डोक्यावरती लागला तर त्याचा मृत्यू होऊ शकतो. सो अशा प्रकारे तिकडनं हमला व्हायचा. म्हणजे युद्धनीतीमधली इतकी चांगली पद्धत की समजा इथून तुम्ही त्याच्यावरती कितीही बाण मारा, कितीही गोळ्या मारा, तो दगडाच्या पाठीमागं सुरक्षित आहे, त्याला काहीच होणार नाही. पण आपलं म्हणजे खाली जे लोक गोळा आहेत त्यांचं जास्त नुकसान होईल. तर त्याला जंगे असं म्हणतात. हा खूप कॉमन प्रकार आहे किल्ल्यावरती, प्रत्येक किल्ल्यावरती तो तुम्हाला पाहायला मिळेल, अगदी वरपर्यंत तो आहे. तर अशा प्रकारे पुढच्या भागामध्ये जी शिल्प आहेत ती तुम्हाला स्वतःला वाचायची आहेत आणि ती वाचून नंतर तुम्ही आम्हाला सांगाल. ओके, आता तुम्ही सगळे जुन्नर मध्ये आला आहात. जुन्नर काही जणांसाठी नवीन असेल, तर आपल्या जुन्नर मध्ये एकूण 5 धरणं आहेत. त्या 5 धरणांपैकी पाठीमागच्या बाजूला एक धरण दिसतंय, बॅक वॉटर दिसतंय. कोणतं? हा, वडस धरण आहे ते. तर अशी एकूण 5 धरणं आपल्या जुन्नर मध्ये आहेत, त्यापैकी ते एक धरण आहे. त्यानंतरनं आहे तसंच थांबा, कोणी डोकावून पाहू नका. मागच्या बाजूला एक सागाचं जंगल आहे, इथं तटबंदीच्या अगदी खालच्या बाजूला थोडं पुढे गेल्यानंतर तुम्ही पहा, त्याला एक तटबंदी केलेली आहे. भिंतीच्या आतमध्ये सगळं ते जंगल आहे. तिथे काही घरांचे अवशेष आहेत, त्यांना ज्योती असं म्हणतात घरांचे, किंवा तिथे एखादी खोली वगैरे असेल, स्ट्रक्चर, असं अवशेष आहेत. म्हणजे गडाची वाडी, प्रत्येक किल्ल्याच्या पायथ्याला एक वाडी असायची, तर ती वाडी त्या ठिकाणी असू शकते. असा हा आपला शिवनेरी जुन्नर प्रांतामध्ये येतो, जुन्नर तालुक्यामध्ये येतो. या जुन्नरचं सगळ्यात पहिलं किंवा पुरातन नाव आपण म्हणूयात जीर्णनगर असं होतं. समजावं म्हणून इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचं म्हटलं तर त्याला एन्शंट सिटी असं आपण म्हणू शकतो, जीर्णनगर किंवा जुनं शहर. त्या जीर्णनगरचा अपभ्रंश होऊन पुढे जुन्नेर असं प्रचलित झालं आणि नंतरनं त्या जुन्नेरचा देखील अपभ्रंश झाला आणि सध्याचं जुन्नर असं प्रचलित झालं. ओके, सो असा आपला हा दुसरा दरवाजा